नमस्कार। आज मी गोव्याच्या पद्धतीची किल्याची म्हणजे बांबूची भाजी बनवत आहे। त्यासाठी मी बांबू साफ करून घेते। कवर काढून त्याचे पातळ पातळ कापा काढून घेते। कापा करून झालेले आहेत। आता उरलेला मी बारीक बारीक तुकडे कापून घेत आहे। भाजी कापून झालेली आहे। आता मी पाण्यात घालून ठेवते आणि चांगलं 4-5 वेळा मळून मळून धुवून घेते। आता काप पण मी धुवून घेते आणि दोन्ही एकत्र मी रात्रभर भिजत ठेवते। असंच दुसऱ्या दिवशी सकाळी काढून त्यातलं पाणी काढून पुन्हा 2-3 वेळा धुवून कुकरला लावते। थोडंसं मीठ घालते। कुकरला 2-3 शिट्ट्या लावून शिजून घेते। कुकरमधनं काढलेलं आहे मी। आता थंड झाल्यावर मी मळून त्यातलं पाणी काढून घेते। इथे कढईत मी थोडंसं तेल घेऊन एक मोठा कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतलेला आहे। त्यात 1 वाटी ओलं खोबरं घालून एकत्र मी भाजून घेते। मिश्रण थंड झालेले आहे। त्यात मी गरम मसाला, हळद, थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते। इथे कढईत मी सफेद वाटाणे भिजून शिजून घेतलेले आहेत ते घेते। शिजून घेतलेली बांबूची भाजी, टोमॅटो, कांदा खोबऱ्याची पेस्ट सगळं मिक्स करून मी थोडंसं पाणी घालून एकत्र करून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि थोडीशी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते रंगासाठी आणि झाकण लावून मी उकळी काढून घेते। 2-3 वेळा झाकण लावून मी शिजून घेतलेले आहे। किल्याची भाजी, बांबूची भाजी तयार आहे। इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे। त्यातली मी कोवळी कोवळी पानं काढून साफ करून घेते आणि 4-5 वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे। पाणी नितळलेले आहे। मेथीची भाजी बारीक बारीक कापून घेते। कढईत तेल घेतलेले आहे। त्यात मी एक मोठा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालून परतून घेते। मेथीची भाजी घालून परतून घेते। चवीप्रमाणे मीठ घालते आणि किसलेलं खोबरं घालून भाजी मिक्स करून घेते। मेथीची भाजी तयार आहे। इथे मी बांबूची गोल गोल कापा करून घेतलेली। त्यात मी लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ, पाणी आणि थोडासा लिंबाचा रस घालून पेस्ट करून घेतलेली आहे। आता मी त्या कापांना लावून घेते। रव्यामध्ये घोळून घेते। इथे तव्यावर मी तेल घेतलेले आहे। त्यात बांबूची कापं मी फ्राय करायला ठेवते। एका बाजूने भाजून झालेली आहेत। आता दुसऱ्या बाजूने भाजून घेते। कापं तयार आहेत। आता मी सर्व करते। आजची रेसिपी तयार आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।